खालिद का शिवाजी वादाच्या भोऱ्यात सापडलाय। खोटा इतिहास दाखवून फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। निर्मात्याला नोटीस पाठवण्यात आली आहे। हिंदुत्ववाद्यांचं सेन्सॉर बोर्डाला एक पत्र गेलेलं आहे। मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या नव्या चित्रपटावरनं मोठा वाद सुरू झालाय, तो म्हणजे खालिद का शिवाजी या चित्रपटावरून। हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी करत हिंदू महासंघासह अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। या चित्रपटातनं छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा आणि खोटा इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप या संघटनांनी केलाय। आणि या वादामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, कारण खोटा इतिहास महाराजांचा यात दाखवण्यात आलेला आहे असं म्हणत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। आणि हिंदुत्ववादी संघटनांनी सेन्सॉर बोर्डालाच यासाठी पत्र लिहिलेलं आहे। आणि त्यामुळेच आता खालिद का शिवाजी हा चित्रपट जो 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणं अपेक्षित आहे, तो सध्या वादाच्या भोऱ्यात आहे। चुकीच्या पद्धतीने इतिहास यामध्ये मांडण्यात आलेला आहे आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास अशा पद्धतीने चुकीचा मांडला जाऊ नये, म्हणूनच त्याचं प्रदर्शन होऊ नये अशी मागणी केली जाते। जागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चित्रपटामध्ये खोटा, चुकीचा आणि विकृत करून दाखवण्यात येतो आहे। या चित्रपटाचं नाव आहे खालिद का शिवाजी। या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते किंवा त्यांच्या अंगरक्षकांपैकी 11 अंगरक्षक मुस्लिम होते। अशा प्रकारचा खोटा इतिहास दाखवून हिंदूंच्या, शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे या चित्रपटावरती तत्काळ बंदी घालावी। आणि प्रश्न हा पडतो की नेहमी हिंदूंच्या भावना दुखावणारे असे चित्रपट येतात, त्याच्यामध्ये हे दृश्य दाखवले जातात, मग सेन्सॉर बोर्ड नावाचा पांढरा हत्ती हा कशासाठी पोसला जातो, त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आज महत्त्वाचा भाग या ठिकाणी असा आहे की कन्हैयालाल, ज्याच्या बाबतीत राजस्थानमध्ये जी घटना घडली, वास्तविक चित्र दाखवणारा चित्रपट आल्यावर त्याच्यावरती विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून बंदी आणण्याची मागणी केली गेली। पूर्वी पद्मावत चित्रपट असू द्या किंवा अन्य चित्रपट आहेत ज्यामधनं हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे चित्रपट आल्यावरती त्याच्याबाबत मात्र काही केलं जात नाही। दा विंची कोड चित्रपट असेल, विश्वरूप, या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आहेत। अविनाश, या संपूर्ण चित्रपटासंदर्भात लेखकांशी, दिग्दर्शकांशी किंवा निर्मात्यांशी काही बोलणं झालंय का? प्रज्ञा, आपण या संदर्भात सातत्याने त्यांच्याशी संपर्क करत आहोत, कारण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या या चित्रपटावरून मोठा वाद सुरू झालेला दिसतोय। खालिद का शिवाजी हा जो चित्रपट आहे हा प्रदर्शित होऊ नये अशी मागणी सध्या हिंदू महासंघ आणि हिंदुत्व संघटना ह्या संदर्भात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा आणि खोटा इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांचा होतोय। या संदर्भात आपण ज्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की या बाबतीत संमिश्र असा हा वाद आहे, कारण एकीकडे असाही मतप्रवाह आहे की याच्यामध्ये चांगल्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, तर दुसरीकडे असाही मतप्रवाह आहे की हा सगळ्या इतिहासामध्ये छेडछाड केली गेलेली आहे। त्याच्यामुळे सेन्सॉर बोर्डाला तसं पत्र दिलं गेलेलं आहे, निर्मात्यालाही नोटीस दिली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची जी मागणी होते याची दखल मुंबई पोलिसांनी देखील घेतलेली आहे। सकल हिंदू समाज या हिंदुत्ववादी संघटनेने या चित्रपटाविरोधात ऑनलाईन आंदोलन देखील या अगोदरच सुरू केलेलं होतं। या आंदोलनाची दखल मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे आणि या चित्रपटामुळे समाजात अशांतता निर्माण होऊ शकते अशी पोलिसांना भीती आहे। या चित्रपटामध्ये सुरू झालेल्या वादामुळे आता सिनेसृष्टी आणि राजकारणामध्ये ही मोठी चर्चा आहे आता, आणि काही जण या चित्रपटाच्या बाजूने बोलतायत तर काही जण विरोधात। त्यामुळे आता सेन्सॉर बोर्ड यावर काय निर्णय घेणार आणि हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद अविनाश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।